मालेगाव पवारवाडी पोलीस स्टेशनच्या टीमने काही दिवसापूर्वी अतिशय कौतुकास्पद जबरदस्त अशी कारवाई करून 8 पिस्तूल 8 गावठी कारतूस सहित 7 आरोपींना जेरबंद केले होते। त्या कारवाईमध्ये हे पिस्टल विकणारा मुख्य मोरक्या नावे हिफ्जुर रहमान याला पकडण्यात पवारवाडी पोलिसांना मोठे यश मिळाले होते व त्याच वेळी त्यांनी सांगितले होते की आता या गुन्ह्याच्या मूळ स्रोतपर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू आणि सांगितल्याप्रमाणे त्वरित नाशिक ग्रामीण पोलीस, जळगाव व धुळे पोलिसांनी संयुक्तपणे अत्यंत प्रभावीपणे 21 तारखेच्या रात्री 1 वाजता विविध पथके रवाना होऊन मध्य प्रदेशातील बडवानी या जिल्ह्यातील पार उमरटी तालुका वर्ला येथे दिनांक 22च्या पहाटेच्या सुमारास धडकपणे सुमारे 400हून अधिक अधिकारी व कर्मचारी आणि 20 शासकीय वाहनांच्या ताफासहित आंतरराज्यीय ऑपरेशन कॉम्बिंग राबवून, ज्याला ऑपरेशन कॉम्बिंग असं म्हणता येईल, हे राबवून तब्बल 45 संशयित घरांची झडती, 20 व्यक्तींची सखोल चौकशी करत 12 संशयितांना ताब्यात घेत 32 संशयित मोटरसायकली ज्या महाराष्ट्राच्या पासिंग झालेल्या आहेत, देशी कट्टे तयार करण्यासाठी वापरला जाणारा मोठ्या प्रमाणातील कच्चा माल, ते कट्टे करणारे साचे व इतर साहित्य जप्त करण्यात आले। याशिवाय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 27 फरार व संशयित आरोपीच्या घराचे जिओ टॅगिंग करण्यात आले असून पुढील तपासासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारी आहे। या धडक कारवाईमुळे अवैध शस्त्र निर्मिती व तस्करीच्या जाळ्यावर मोठा आघात झाला असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि संघटित गुन्हेगारीवर अत्यंत प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे। सदर विशेष मोहिमेचे नेतृत्व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी केले। या कारवाईमध्ये मालेगाव शहर विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धार्थ बरवाल, जळगाव विभागाचे नितीन गणापुरे, अहमदनगर विभागाचे विनायक कोते, भुसावळ विभागाचे केदार बारबोले, चोपडा उपविभागचे सुनील पाटील, शिरपूर उपविभागचे सुधीर पाटील, मालेगाव पवारवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ व सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील, नाशिक ग्रामीण पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, स्थानिक गुन्हे शाखा धुळे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव, चोपडा शहराचे पोलीस निरीक्षक पवन देसले, चोपडा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संजय सोनोने, रामानंद नगरचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, धुळे नियंत्रण कक्ष पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्यासह मालेगाव, नाशिक ग्रामीण, जळगाव व धुळे पोलीस दलातील अनेक कर्मचारी यांनी ही बहुमूल्य कामगिरी बजावलेली आहे। ही सर्व टीम नक्कीच अभिनंदनास पात्र आहे। त्यांचे कौतुक करणं क्रमप्राप्त आहे। नागरिकांना काही संशयास्पद हालचाली किंवा बेकायदेशीर कृत्याची माहिती असेल तर त्यांनी ती त्वरित पोलिसांनी द्यावी असे आवाहन नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक DS स्वामी व मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी केले आहे। बघूया सविस्तर ही कारवाई, हा कॉम्बिंग ऑपरेशन कशा पद्धतीने सफल करण्यात आले ते। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू।